brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। विधान केलं होतं त्यावरनं देखील टीका झाली होती। नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं, काय त्याचा अर्थ काढण्यात आला? शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे बिगारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही, पण त्याचा निधी आमचा उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपयाची किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले, माझ्या काळात सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या। माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 जे निघाले इतक्या घोषणा केल्या नवीन, इतके कामं कृषी खात्यामध्ये केले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो, मी शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो। ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचे मी या ठिकाणी प्रॉमिस केले, आश्वासन दिले। आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही। मी विद्यापीठाला जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जीआर काढले, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचा जीआर माझाच आहे। प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझी मागणी आहे। म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल। मी तर आपल्याला एवढं सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय। उगीच येतो, आपोआप येतो किती नंबर। कोकाटे साहेब, ज्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता की आज कोकाटे पुन्हा म्हटले की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे, हे हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा दिला। त्या व्हिडिओमध्ये जर काही तथ्य असेल तर मी हिवाळी अधिवेशनामध्ये शासन भिकारी असल्याचं वक्तव्य केलं। बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली। पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे। 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाहीये। मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे। आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का, तर निश्चितपणे आहेत, पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिस्कल डेफिसिट आहे 3% आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत। अनेक राज्य कर्जामध्ये 25% वर गेले आहेत, फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास 4-5% पर्यंत चालले गेलेले आहेत। ही महाराष्ट्राची अवस्था नाहीये। त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं।